नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मित्रांनो, आनंदी या मालिकेचा भाग अतिशय मजेदार झालेला आहे. कारण आजच्या भागामध्ये सगळीकडे आनंद असतो, पण त्यात मात्र या चंदनने मिठाचा खडा टाकलेला असतो. मालक साहेबांच्या साम्राज्याला सुरुंग लावलेल्या या चंदनचा डाव आनंदीने मात्र उधळून लावलेला असतो. आता सॅम्पल चोरणारी भामटी चोरटी शलाका हिला मात्र मालक साहेबांनी तिची लायकी दाखवलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीला मालक साहेबांनी चंदनला चांगलंच सुनावलेलं असतं. चंदन, तू कारखान्यात काम कमी आणि लोकांच्या घरात आग लावण्याचं काम जास्त करतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे आबा जाधवांकडे वर नजर करूनही बघायचं नाही, नाहीतर गाठ या युगंधरशी लक्षात ठेवायचं. आता मात्र मालक साहेबांनी सगळ्यांसमोर या चोरट्या चंदनची लायकी काढलेली असते. त्यामुळे भामटा चंदन गप्प बसतो. त्याच वेळेस आता लगेच ज्या व्यक्तीने आबांचं घर घेतलेलं असतं ते लगेच आता समोर येतात आणि म्हणू लागतात, आबा जाधव, आपलं डील फायनल झालंय, तुमची सही झाली, आता घर देण्याचं कसं करायचं, देणार आहात ना तुम्ही घर? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही काका, आता आम्ही आमचं घर नाही विकणार, कारण मालक साहेबांनी आमचं कर्जही माफ केलंय. आबांना आरतीताईला तिची नोकरी मिळाली, मग आम्हाला घर विकण्याची गरजच काय, आम्हाला नाही द्यायचं आहे आमचं घर. त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, नाही आबा जाधव, सगळं डील फायनल झाले, तुमची सहीही झाली, कागदपत्र तयार आहे, आता तुम्हाला हे घर विकावंच लागणार. त्याच वेळेस आता मालक साहेब पाठीमागे वळून बघतात, शिर्के, पोचलं ना, हे घर इकायचं नाही, आमच्या माणसांना नाही द्यायचं ना, मग डील संपली. आता लगेच मालक साहेब गाडीकडे निघालेले असतात, पण शिर्केपर्यंत काय करायचं हे पोचलेलं असतं. शिर्के पटकन आता लगेच आबांजवळ येतो. आता ज्या व्यक्तीने घर घेतलेलं असतं त्याच्या हातात पेपर असतात. मालक साहेब गाडीत बसतात आणि शिर्केकडे बघत असतात. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतो, बघू कसे पेपर तयार केलेत. आता शिर्के ते पेपर हातात घेतात आणि लगेच आता वकील साहेबांसमोर शिर्केने ते पेपर फाडून टाकलेले असतात. आता मात्र सगळेजण शिर्के साहेबांकडे बघू लागतात. त्याच वेळेस इकडनं गाडीतनं मालक साहेब हसू लागतात. आता मात्र आनंदी, आबा सगळेजण खूपच खुश झालेले असतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, चला निघा आता, तुमचं डील झालं होतं ना, ते संपलंय आता. आता सगळे लोक तिकडनं निघालेले असतात. आता मात्र आबा, आनंदी, आरची आणि आरतीताई चौघेही आता एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा आरतीताई हात समोर पुढे करते, 1, त्यानंतर आनंदी 2 आणि आरची 3 आणि आबा चौथे, 1 2 3 4. आबा जाधवांच्या नाती हुशार. आता मात्र शेजारी पाजारी सगळेजण खूपच आनंदात असतात, कारण आज आबांचं घर वाचलेलं असतं, कर्ज माफ झालेलं असतं, नोकरी मिळालेली असती. मालक साहेबांनी खरंच आज खूपच मदत केल्यामुळे सगळेजण खूप आनंदात असतात. तर आता मालक साहेब तिकडनं निघालेले असतात, तर हा भामटा चंदन मात्र आता रागाच्या भरात आपल्या घरी आलेला असतो. आता मात्र चंदन खूपच भडकलेला असतो, कारण सगळ्या लोकांसमोर मालकांनी त्याची लायकी दाखवलेली असते ना. तेवढ्यात आता पाठीमागनं वैशुताई येते. आता मात्र वैशुताई घरात येताच हा भडकलेला चंदन मात्र लगेच डोळे फाडून तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा वैशुताई म्हणू लागते, हे बघा. त्याच वेळेस चंदन मात्र तिच्याजवळ येतोय, ज्याच्यात नाक खुपसायची गरज नाही तिथे तू येतेच कशाला? अगं काय गरज होती तुला तिकडे येऊन राजकारणात पडायची? घरातलं काम करायचं, चूल आणि मूल, फक्त एवढंच काम आहे तुझं, राजकारणात पडायचं नाही. आणि माझ्याच घरात राहते, माझंच खाते पिते आणि माझ्या विरोधात उभी राहती, तुझी एवढी हिंमत, थांब आता तुला दाखवतोच, असे म्हणत आता चंदन लगेच वैशुताईचं असं तोंड दाबू लागतो. आता वैशुताई ओरडत असते, सोडा ना, अहो काय करताय तुम्ही, सोडा. त्यावर चंदन म्हणू लागतो, जास्त शहाणपणा करायला जाऊ नको, नाहीतर बघ तुझी अशी वाट लावेन ना. एक गोष्ट लक्षात ठेव, चंदन म्हणतात मला, चंदन, पण आज या चंदनाची लायकी जाळत्या लाकडाबरोबर केली गेली, चुलीतल्या जाळत्या लाकडाबरोबर. आणि त्या युगंधरला आता मी सोडणार नाही. त्या युगंधरने सगळ्या लोकांसमोर माझी लायकी दाखवली ना, आता बघ, आता त्या युगंधरची मी वाट लावणार. आता मात्र वैशुताई खूप घाबरलेली असते. तेव्हा लगेच आता चंदन म्हणू लागते, बदला घेणार, आता मी तुझा बदला घेणार, टाईम येऊ दे, चल निघ, लगेच आतमध्ये निघ.
आता लगेच वैशुताई आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस चंदन म्हणू लागते, युगंधर तू आज सगळ्या लोकांसमोर या चंदनची लायकी दाखवून खूप मोठी चूक केली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता हा चंदन तुझ्या साम्राज्याला सुरुंग लावणार आणि तुझं हे साम्राज्य नष्ट करणार. बघच आता मी काय करतो, असे या खोटारड्या भामट्या चंदनने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र हवेलीतही सगळेजण खूप खुश असतात. आता मालक साहेबांच्या या चेहऱ्यावरचा आनंद बघताच शिर्के म्हणू लागतो, साहेब आज खरंच आरतीताईला आणि आबांना कामावरती घेऊन तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अहो ही परदेशी डील म्हणजे माझ्यासाठी युद्धासारखी आणि हा कारखाना म्हणजे माझं प्रेम. आणि ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं. म्हणूनच मी आरतीताईला पुन्हा कामावरती घेतलं आहे. हे बघा आपल्या कापडाला जरब येत नव्हती, त्यामुळे आपल्याला हे परदेशी डील भेटणं मुश्किल होतं. आणि मी समिधाला वचन दिलं आहे, हे साम्राज्य मी आणखीन पुढे नेणार आहे आणि मला हे डील मिळवायचंच. त्यासाठी कारखान्यात आरतीची गरज होती, म्हणून मी आरतीला कामावरती घेतलं. आणि आबा जाधवांचं आपल्या घरावरती आपल्या नातीवरती खूप प्रेम आहे. आणि म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं माप असतं. त्यामुळे मी त्या दोघांना माफ केलं आणि पुन्हा कारखान्यावरती कामाला घेतलं. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, वा साहेब एक नंबर भारी, आपल्याला लय पटलंय. आबा जाधव म्हणजे एक नंबर माणूस. आता मात्र लगेच मालक म्हणू लागतात, बरोबरच चला आता आपल्याला लगेच सॅम्पलच्या तयारीला लागावं लागेल. तर त्यानंतर इकडे आता आबांच्या घरी तर जण सणासुदीचा दिवस झालेला असतो. सगळेजण आनंदात असतात आणि आता सगळेजण मस्त छान असा स्वयंपाक करून गोडाधोडाचं खायला बसलेले असतात. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, आबा आजचा दिवस लय खास होता ना, एक नंबर भारी. तुमची नोकरी मिळाली, आरतीताईलाही नोकरी मिळाली आणि मलाही, अशा 3 नोकऱ्या झाल्या. त्यामुळे आबा आता तोंड गोड करायला काही हरकत नाही. तेव्हा लगेच आता नटखट आरची म्हणू लागते, तिसरी नोकरी कुणाची? तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, तुझ्या दिदीला विसरलीस का? अगं टुरिस्ट गाईड म्हणून मला नोकरी मिळाली ना. मग त्यावर आबा म्हणू लागतात, हे बघ आनंदी, आता आरतीताईची आणि माझी नोकरी फिक्स झाली ना, मग तुला कामावरती जायची काहीच गरज नाही, तू नको नोकरी करू. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा अहो असं काय करताय, खारीचा वाटा मलाही उचलायचं आहे, करू द्या की मला नोकरी. त्यावर आबा म्हणू लागतात, आनंदी अगं हे बघ, तू बाहेर जाशील, तुला ऊन वारा लागेल, तू धडपडशील, तुला काही लागलं वगैरे तर नाही, नको. मला असं वाटतंय तू नको नोकरी करायला, उगाच कशाला रिस्क घ्यायची. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा अहो पण मला काहीतरी करायचं आहे, मग मला करू द्या ना, असं घरात बसून का ठेवताय तुम्ही मला. त्यावर आबा म्हणू लागतात, हे बघ पोरी, अगं तू लय हुशार आहे, पण बाहेरचं जग चांगलं नाही गं. अगं लोक चांगल्या प्रामाणिक माणसांचाच फायदा घेतात. आणि आता पोरी तू वयात आली, त्यामुळे तू बाहेर पडली ना की मला भीती वाटते गं. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, आबा हे बघा, लहानपणापासनं तुम्ही आरतीताई आणि आरची आणि मला सारखीच शिकवणूक दिली की नाही, सारखेच धपाटे दिले चुकल्यानंतर. मग आता मला काहीतरी करायचं आहे आबा, मग तुम्ही असं का करताय? हे बघा मला घरात बसून नाही राहायचं, तुम्ही मला एवढं शिकवलं आहे, एवढं स्वतःच्या पायावरती उभी राहण्याची संधी आली मला, आणि मग असं घरात बसल्यानंतर कसं जमेल बरं? मलाही स्वतःला सिद्ध करायचं आहे आबा. त्यावर आबा म्हणू लागतात, हे पोरी अगं तुला स्वतःला सिद्ध करायची गरजच नाही आहे. आता मात्र सगळेजण आबांकडे बघू लागतात, का आबा? त्यावर आबा म्हणू लागतात, कारण तुला नोकरीवर जाण्याची परवानगी देतोय मी, जा बिंदास जा, मला माहिती आहे तू तुझं काम अगदी चोखपणे पार पाडणार. तेव्हा लगेच आनंदीला खूपच आनंद होतो. त्याच वेळेस आता आरती म्हणू लागते, आबा चला आज मालक साहेबांनी आपल्याला आपली नोकरी दिली आणि तुम्ही आनंदीला तिची नोकरी दिली, म्हणजे कसं एक नंबर भारी झालं. आता सगळेजण खूपच खुश असतात. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. आता सकाळी सकाळी इथे कारखान्यात आरतीने सॅम्पल बनवलेलं असतं. त्याच वेळेस आता मालक साहेब येतात. आता हे सॅम्पल बघून मालक साहेबांना खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के एक नंबर सॅम्पल तयार झाले, आता ही परदेशी डील फक्त आपल्यालाच भेटणार, त्यामुळे लगेच कामाला लागा. आपल्याला असे सॅम्पल भरपूर बनवायचे. आणि हे बघा, आज कोणी बी सुट्टी घ्यायची नाही,
आज रात्रभर ओव्हरटाईम करून आपल्याला हे सॅम्पल तयार करायचे आहेत. एकतर आधीच उशीर झाला आहे आणि उद्या सकाळचा दिवस म्हणजे आपला विजयाचा दिवस आहे. त्यामुळे आज हायगाई करून चालणार नाही. आजचा दिवस तुम्हाला मेहनत करावीच लागेल. तेव्हा सगळे कामगार आता मालक साहेबांकडे बघू लागतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आणि शिर्के, सगळ्यांना या ओव्हर टायमाचे एक्स्ट्रा कामाचे जास्तीचे पैसे द्या. सगळेजण खूपच खुश होतात. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतो, मालक साहेब पोचलं. आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. तेव्हा शिर्के लगेच आता जे कामगारांचे लीडर असतात ना, त्यांना सांगू लागतात, तुम्हाला समजलंय ना कसं काम करायचं, कसे सॅम्पल तयार करायचे. तेव्हा लगेच आता ते कामगार म्हणू लागतात, हो. आता सगळेजण इथे कामाला सुरुवात करतात. आरती आता सगळ्यांना सॅम्पलबद्दल सांगत असते, कसं डिझाईन बनवायचं, काय करायचं, हे सगळं काही काम सुरूच झालेलं असतं. पण त्याच वेळेस आता कारखान्यातला भेदी हा चंदन मात्र लगेच त्या सॅम्पलकडे एकटक बघू लागतो. आता मात्र चंदनने आपला मोबाईल काढलेला असतो आणि त्या सॅम्पलचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून इकडे शलाकाला पाठवलेला असतो. तर आता इथे आनंदी सकाळी सकाळी आता टुरिस्ट गाईडच्या नोकरीवरती आलेली असते. आता जे काही परदेशी येतात त्यांना गाईड करण्याचं काम आनंदीचं असतं. आता सगळेजण आलेले असतात. तेव्हा लगेच आता त्या व्हिजिटेअर्सला आनंदी म्हणू लागते, चला आता मी तुम्हाला मंदिराबद्दल माहिती सांगितली की नाही, आता आपल्याला अजून ठिकाणी जायचे. त्यामुळे 10 मिनिटाची सुट्टी घ्या. कुणाला पाणी प्यायचं असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता. तोपर्यंत मी इकडे थांबते. आता त्याचं आवरलं की इकडे भेटायला या मला, मी इथेच असेल. आता लगेच ते सगळे प्रवासी तिकडनं बाजूला जातात. पण मात्र वरून आता शांतपणे तिथेच उभा राहून आनंदीकडे बघत असतो. आनंदीला लगेच चाहूल लागते की माझ्या शेजारी वरून आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वरून, अरे तू कधी आला? नाही म्हणजे तू नाही गेला, सगळे प्रवासी निघून गेले, तू का थांबलाय? त्यावर लगेच आता वरून तर आनंदीकडेच बघू लागतो. आनंदी, अगं आज तर मी आल्यानंतर एक फोटोही काढला नाही. प्रवाशांबरोबर फक्त तू गाईड करत होती, ते बघत होतो, ऐकत होतो, आणि मी इकडनं गेलो नाही हे तुला कसं कळलं? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, अरे वरून, आपल्या माणसांची चाऊल लगेच कळते, आणि आता तर आपण मित्र आहोत ना. त्यावर वरून खुश होतो, अरे बापरे, म्हणजे आपली मैत्री चांगली गहिरी होत चालली ना. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, बरं, आता लवकरात लवकर पुन्हा मला कामाला सुरुवात करावी लागेल. त्याच वेळेस वरून म्हणू लागतो, आनंदी आज काही खास दिवस आहे का? नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचं तेज, हा आनंद बघून विचारतोय. नाही काय भानगडे? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सांगते, 2 मिनिट थांब. आनंदी लगेच आता तिथे बाजूला 4-5 पावलावरती लिंबू सरबतवाले काका उभे असतात. त्यांच्याजवळ येते आणि म्हणू लागते, काका 2 लिंबू सरबत द्या पटकन. आता वरून मात्र या आनंदीच्या जणू प्रेमात पडलेला असतो. एकटक तिच्याकडे बघू लागतो. तर त्यानंतर इकडे आता चंदनने आता शलाकाला ते सॅम्पल पाठवलेले असतात. शलाका आता गाडीत बसून बाहेर निघालेली असते. आता मात्र युगंधरच्या साम्राज्याचं खरं रहस्य आता शलाकाच्या हातात लागलेलं असतं. अरे बापरे, म्हणजे कोयनीर गारमेंट्स डीलला हे सॅम्पल दाखवणारे युगंधर. वा चंदन, 1 नंबर काम केलं. युगंधर, आता हे सॅम्पल मी दाखवणार आणि हे डील मलाच भेटणार. आता या शलाकाने हे डील भेटण्यासाठी मालक साहेबांचं सॅम्पल चोरलेलं असतं. शलाका खूपच खुश झालेली असते. तर त्यानंतर इकडे आनंदी आता वरूनला सांगू लागते, शकुंतलाला विकावं लागलं, काय करणार होतो, तिचं वय झालं होतं, तिला फारसं काही जमतही नव्हतं ना. त्यामुळे आबांनी शकुंतलाला विकण्याचा निर्णय घेतला आणि मग शकुंतला आम्हाला सोडून गेली. आता हे ऐकून वरूनला धक्का बसतो, काय शकुंतलाला विकलं? अरे असं कोणी पैशांसाठी माणसाला विकतं का? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, वेड्या आहेस का तू? माणूस नाही, शकुंतला म्हणजे आमचं कॅम्प्युटर होतं, ते जुनं झालं होतं ना. आता वरूनला तर खूपच हसायला येतं. कॅम्प्युटरचं नाव शकुंतला? अरे बापरे, वेगळंच काहीतरी, खूपच मस्त. त्याच वेळेस आनंदी विचारू लागते, आणि मग काय सगळं काही चांगलं झालं, नोकरी मिळाली, घर राहिलं, सगळं आनंदीने आता वरूनला सांगितलेलं असतं. त्यामुळे आजचा दिवस खूप खास आहे. पण वरून, तू अजून तुझ्या शहराकडे गेला नाही, इकडे अजून किती दिवस थांबणार आहे? तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी, अगं या गावाच्या ना प्रेमात पडलोय मी, माझा ना इकडनं पायच निघेन असं झालंय ग. तेव्हा लगेच हसतच आनंदी म्हणू लागते, अरे गावाच्या कशाला प्रेमात पडायचं? प्रेमात पडायचं ना तर माणसाच्या पडायचं.
आता लगेच वरून आनंदीकडे एकटक बघू लागतो. बहुतेक तसंही झालंय, माणसाच्याही प्रेमात पडलोय मी. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, काय? तेव्हा वरून म्हणू लागतो, नाही तू म्हटली ना माणसाच्या प्रेमात पडायचं, म्हणून म्हणत होतो. नाही आनंदी, प्रेमाबद्दल तुला काय वाटतं? वरून तिला विचारू लागतो. तेव्हा आनंदी म्हणू लागतं, प्रेमाबद्दल? अरे प्रेम म्हणजे खूप भारी असतं. माझ्या आबांनी, माझ्या आरतीताईने, आर्चीने माझ्यावरती भरभरून प्रेम केलं आहे. तुला सांगते वरून, मला डोळे नाही आहे, जगासाठी मी आंधळी आहे, पण त्यांच्या डोळ्याने हे जग कसं बघायचं ना, हे मला त्यांनी शिकवलं. लहानपणापासनं आबांनी मला सांगितलं, आभाळ हे निळ्या रंगाचं असतं. तेव्हापासनं ते माझ्यासाठी निळ्या रंगाचं झालं. त्यांच्या डोळ्यांनी मी अख्खं जग फिरले. सगळं काही मला जे काही माहिती आहे ना, ते फक्त माझ्या आबामुळे. आणि त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. मला साधी ठेच जरी लागली ना, तरी आबांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आरतीताई रडते, आर्ची रडते. आणि हेच प्रेम खूप अफाट आहे. त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं ना, भरभरून आहे. तुम्हाला सांगते, हे बघा वरून, म्हणजे कसं आहे ना, एका वाळवंटात अचानक एखादा पावसाचा थेंब पडला की नाही, म्हणजे तो दिसून येत नाही, पण हां, त्या मातीचा जो सुवास येतो ना, ते खरं प्रेम असतं. आता मात्र लगेच वरून म्हणू लागतो, वा आनंदी, अगो काय सोप्या भाषेत प्रेम कसं असतं हे शिकवलं, एक नंबर भारी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, बरोबर चला 10 मिनिट झालेत, आता बबन काकांना घेऊन मला निघावं लागेल. आता वरूनला पुन्हा धक्का बसतो. बबन काका? कुठे आहेत बबन काका आणि कोण आहेत आनंदी हे? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हे बघ. आनंदी आपल्या पर्समधनं आता काठी काढते. हे आहेत माझे बबन काका. तेव्हा वरूनला खूपच हसायला येतं. वा, म्हणजे कॅम्प्युटरला शकुंतला आणि या काठीला बबन काका. लयच मस्त फॅमिली आनंदी आहे. आनंदी आता प्रवाशांना लगेच फिरण्यासाठी घेऊन निघालेली असते. वरून मात्र एकटक आनंदीकडे बघत असतो. वा आनंदी, कोणीच म्हणणार नाही तुला डोळे नाही आहे म्हणून. या जगासाठी जरी तुला डोळे नसले ना, तरी या प्रेम कसं करायचं, प्रेमात कसं पडायचं हे तू शिकवलं आहे आनंदी. वरून मात्र एकटक आनंदीकडे बघत असतो. तर त्यानंतर इकडे आता कारखान्यात जोराचं काम सुरू असतं. संध्याकाळची वेळ झालेली असते. आरती सगळ्यांना सॅम्पलबद्दल सांगत असते आणि सगळे कामगार अगदी आनंदात ही डील आपल्याला भेटावी म्हणून कामाला लागलेले असतात. आता हे सगळं बघून मालक साहेबांना खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच आता मालक साहेब शिर्केला म्हणू लागतात, शिर्के बघा, आजचं आपलं हे डील भेटणार. आपले सॅम्पल रेडी झालेत आणि उद्याचं हे परदेशी डील आपलंच होणार. आणि बघा शिर्के, कामगारांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, आपलं सॅम्पल, हे सगळं एक नंबर भारी वाटतं. आजचा दिवस वैऱ्याचा आहे. ही रात्र खूप भयानक आहे शिर्के. आपल्याला सावध राहावं लागेल, कारण उद्याचा जो दिवस उजाडणार आहे ना, तो विजयाचा झेंडा उभा करणार आहे आणि उद्या त्या शलाकाची हार होणार आहे. त्यामुळे आजची रात्र आपल्याला सतर्क राहावं लागेल आणि हे सॅम्पल आपल्याला बरोबर उद्या सकाळी डील मिळवूनच देणार. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, साहेब काळजी करू नका, डील पक्की झाली म्हणून समजा. आपले सॅम्पलच तसे भारी आहेत ना. मालक साहेबही खूपच आनंदात असतात. तर इकडे आता आनंदी घरी आलेली असते. संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र आर्चीची दिवाबत्ती चालू असते. देवासमोर नमस्कार चालू असतो. तेवढ्यात लगेच आता आरती दिदी येताच स्वयंपाकाला लागूया अशी तिची तयारी असते. पण आता आनंदी घरी आलेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय ग आरचे, आबा आणि आरतीताई नाही आले का? तेव्हा आरची म्हणू लागते, नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, बरोबरच चल मग आपण दोघी स्वयंपाकाला लागूया. तेवढ्यात आबा येतात. तेव्हा आनंदी विचारू लागते, आबा तुम्ही आलात आणि आरतीताई का नाही आली? तेव्हा आबा म्हणू लागतात, अगं उद्या ती परदेशी डील पूर्ण करायची ना, म्हणून कारखान्यात लय काम वाढलं आहे आणि ते सॅम्पल बनवायचे होते ना, म्हणून मालक साहेबांनी सगळ्यांना रात्रभर कामासाठी ठेवलं आहे. बहुतेक ती उद्या सकाळीच येईल, आज तिला यायला जमणार नाही. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, पण आबा आरतीताईच्या जेवणाचं काय, ती कुठे जेवणार? त्यावर आबा म्हणू लागतात, काळजी करू नका, मालक साहेबांची समधी तयारी असते. सगळ्या कामगारांसाठी तिकडे जेवण बनवलं जातं. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, आबा पण आरतीताईचा तर उपवास आहे ना, मग ती काय खाणार? आपण एक काम करायचं, खिचडी बनवायची का, तिला तिकडे घेऊन जायची का? तेव्हा आबा म्हणू लागतात, हो हो तू बनव, खिचडी बनव, आपलं जेवण झालं की मी डबा घेऊन कारखान्यात जातो. त्यावर लगेच आनंदी आणि आरची दोघी स्वयंपाकाला लागतात. तर इकडे हा भामटा चंदन बाहेर आलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच
वैशू त्याला पाणी घेऊन येते. तेवढ्यात या चंदनला मात्र आता महालदार कंपनीचा म्हणजे शलाकाचा फोन आलेला असतो. आता लगेच फोन येतात. चंदन वैशूला खुणवतो, चाल निघ, आतमध्ये निघ. आता चंदन जरा बाजूला येतो आनंदीच्या घराजवळ आणि आता हळूच दबक्या आवाजाने आता या शलाकाशी बोलू लागतो. वैशूताई लांबनं मात्र चंदनकडे बघत असते. कुणाचा फोन असेल? हा माणूस एवढ्या लांब का बोलायला गेला असे प्रश्न तिच्या मनात असतात. त्याच वेळेस आता लगेच चंदनचं लक्ष वैशूकडे जातं. चंदन आपल्या पायातलं बूट काढतो आणि वैशूला फेकून मारतो. वैशू मात्र आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता आनंदी आपल्या अंगणात आलेली असते. आता मात्र दबक्या आवाजांनी बोलणारा चंदन जे काही बोलत असतो ते आनंदीला ऐकू येऊ लागतं. तेव्हा इकडनं आता शलाका म्हणू लागते, वा चंदन, एक नंबर माणूस आहे. तुझं काम झालं म्हणून समज. आता तुला मी मोठ्या पोस्टवरती बसवणार. बघ, तू एक नंबर माणूस आहे. तेव्हा लगेच आता चंदन म्हणू लागतो, मॅडम अहो बघा, तुमच्याकडे सॅम्पल पोचले ना, आता हेच सॅम्पल तुम्ही उद्या दाखवा आणि हे डील तुमचंच होणार. कारण या युगंधरचं सॅम्पल आपण चोरलं आहे आणि तेच तुम्हाला उद्या तिथे परदेशी कंपन्यांना दाखवायचे आणि परदेशी कंपनीसमोर दोन्ही सारखेच सॅम्पल आले तर मात्र हे डील तुमचंच झालं ना. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, हो हे डील मलाच भेटणार. कारण सगळ्यात आधी प्रेझेंटेशन माझं आहे आणि युगंधरच्या आधी हे सॅम्पल मी परदेशी कंपन्यांना दाखवणार आणि मग माझ्यानंतर युगंधर आणि मग काय, कॉपी केल्याचा शिक्का युगंधरवरती बसणार आणि हे डील माझंच असणार. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतं, मॅडम हे कामच कोणी केलं आहे? चंदन. चंदन म्हणतात मला. जेवढा घासेल तेवढा त्याचा सुवाद जास्तच येतो आणि मॅडम या चंदनला कुठे घासायचं कुठे उघडायचं हे चांगलंच माहिती. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, वा चंदन, तू एक नंबर कामाचा माणूस आहे. त्या युगंधरला माहिती पण नसेल माझा माणूस त्याच्या कारखान्यात आहे. त्याला तर गाफील ठेवले आपण. त्याच वेळेस चंदन म्हणू लागतो, मॅडम काळजी करू नका. आता आमच्या कारखान्याचे सॅम्पल तुमच्या तिजोरीत व्यवस्थित पोचलेत ना, मग काळजीच करू नका. हे डील तुमचंच. कारण युगंधर मालकांचं आणि तुमचं किती मोठं युद्ध सुरू आहे हे मला चांगलंच माहिती. तुम्हा दोघांमध्ये 36चा आकडा आहे, हो की नाही? त्यामुळे उद्या युगंधर मालकांची हार होणार आणि तुमचाच विजय होणार. आता हे सगळं बोलणं आनंदीने ऐकलेलं असतं. आता मात्र आनंदीला धक्का बसतो. चंदन दादा हे काय करतोय? मालकांच्या विरोधात जाऊन म्हणजे सॅम्पल चोरी करून दुसऱ्या कंपनीला देतोय? नाही 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 नाही, मला लवकरात लवकर मालक साहेबांपर्यंत हे पोचवावंच लागेल. नाहीतर उद्याचं हे परदेशी मोठं डील आपल्या कारखान्याला भेटणारच नाही. आता आनंदीला काय करावं काही सुचत नाही. आनंदी पटकन आतमध्ये आबांजवळ येते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आबांना सगळं काही चंदनने जे काही बोललेलं असतं ते सगळं आता आनंदीने आबांना सांगितलेलं असतं. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही नाही, मालक साहेबांनी आपल्यावरती एवढे उपकार केलेत, आपल्याला या सगळ्यातून मालक साहेबांना वाचवावंच लागेल. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आबा मग चला आपल्याला आत्ताच्या आत्ता कारखान्यावरती जावं लागेल. आबा आणि आनंदी दोघेही रात्री आता कारखान्यावरती पोचलेले असतात. मालक साहेब तिकडनं हवेलीवरती निघून जातात पण मात्र शिर्के साहेब तिकडे असतात. तेव्हा आबा झालेला सगळा प्रकार आता शिर्केंना सांगू लागतात. आपल्या कारखान्याचे सॅम्पल चोरीला गेलेत आणि त्यामुळे उद्याचं डील भेटणं अवघड झालंय. आता हे ऐकून शिर्केला तर धक्का बसतो. आता काय करावं, कसे दुसरे सॅम्पल तयार करायचे, काय करायचं काही सुचत नाही. आणि सेमच सॅम्पल जर तिथे असले तर आपल्याला हे डील भेटणार नाही. आता काय करावं? शिर्के तर डोक्याला हात लावतात. त्याच वेळेस आता चतुर आनंदी म्हणू लागते, काळजी करू नका, आपले सॅम्पल आपले कसे सिद्ध होतील ना हे आपल्या बोलण्यावरनं कळेल. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतो, म्हणजे काय बोलायचं आहे, काय करायचं आहे? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सांगते. उद्या आपली हुशारी कशी सांगायची ना ते मात्र आता लवकरच आपल्याला कळेल. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. आता मात्र दोन्हीही कारखान्याचे सॅम्पल आता परदेशी कंपनीसमोर उघड झालेले असतात. आता मात्र मालक साहेब या शलाकावरती भडकतात आणि जोरात ओरडत म्हणू लागतात, शलाका तू कॉपी केली, आमच्या कारखान्याचे सॅम्पल तू चोरलेत. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, भाऊजी भाऊजी शांत व्हा,
हे डील मलाच भेटणार भाऊजी. आता मात्र आनंदी आपल्या हुशारीने मालक साहेबांना हे मोठं असं डील कसं मिळवून देणार आणि त्यानंतर पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.